नीट चितळे बंधू आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। विरोधानंतर शिक्षण विभाग हिंदी सक्तीच्या निर्णयावर फेरविचार करत असल्याची सूत्रांची माहिती। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। हिंदीच्या समर्थनार्थ भाजपच्या बॅनर्सना मनसेचं काव्यात्मक शैलीत उत्तर। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही लक्षात ठेवा। मानखुर्दमधील बॅनरवर ठाम संदेश। राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी। वडिलांसारखे हाल करेन डी गँगचा उल्लेख करत धमकीचा मेल। डॉक्टर घैसासांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आयएमए आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया आक्रमक। घैसासांवर कारवाई झाल्यास डॉक्टरांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात मेडिकल काउन्सिलची मोठी कारवाई। रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोरांचा वैद्यकीय परवाना अंतिम निर्णय येईपर्यंत रद्द। वक्फ कायद्याविरोधात दिल्लीमध्ये आज सुप्रीम संघटनांचा भव्य मेळावा। मुस्लिम संघटनांचा भव्य मेळावा। तालकटोरा स्टेडियममध्ये वक्फ बचाव परिषद तर वक्फ कायद्याबाबत मुंबईमध्ये भाजपची कार्यशाळा। विदर्भ आणि मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई। एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात वास्तव कैद। गावागावात जाऊन ग्राउंड रिपोर्ट। राज्यातील बहुतांश जिल्हे शहरं उन्हानं तापली। विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम। चंद्रपुरात देशातील सर्वोच्च तापमानाची नोंद। सोन्याच्या दरानं 1 लाखाचा टप्पा ओलांडला। जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा 1,01,16 रुपयांवर। चांदीही प्रति किलो 1 लाखाच्या उंबरठ्यावर। पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर। प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी द्विपक्षीय बैठक तर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप काउन्सिलच्या बैठकीलाही उपस्थित राहणार। आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा शानदार विजय। कोलकाता नाईट रायडर्सचा 39 धावांनी पराभव। गुणतालिकेत गुजरात अव्वल। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।